आलं नाही पांढरा स्टॅम्प. नाही आला अजून. कांदा निघाला का? ऊस कांद्यापेक्षा ऊसच बरा आहे राव. हा आमचं बॅट 15 दिवस. होय का? हा संभाजी तुमचा त्यांचा चालला. जाऊ द्या मरू द्या. कांद्याला कुठं बाजार आहे इथं? हा ऊसच बरा आहे कांद्यापेक्षा. हा बरं का सांभाळा ना. वाटेची बकरी आणायची बंद करतो आता. लगा सगळं लगा सगळं हा का सुगडा असतोय लगा सगळं ऊस चारताय. जय हरे. जे हरी आज लय बैठक मारली तुम्ही. बाप्पू निघाला असता ना आज फिरायला कुठतरी लय कडक मध्ये. आता काय सांगायची तात्या. हा पोरग पुण्याला शिकायला लावलं का? बर लय शिकलो बो. हा अधिकारी झाले ना. हा बर म्हणलं आता चला फोन नाही लागत काय नाही भेटून यायचं जाऊन. बर निघालोय मग तिकडे. चालतंय. भेटलंय का मग? आता जायचं तिथं शोधायचं. हाय पत्ता दिलेला तुम्हाला घरच माहित नाही का तिथं? तिथं शोधायचं म्हणलं. हा रिक्षावाल्याला विचारायचं आणि जायचं. मग आता काय करणार. बर देवाने तेवढं एक चांगलं केलं नाही तर काय माझं आयुष्य असंच गेलं. ह्याच्या बांधव कामाला जा त्याचं कुणाचं खत पांगव कुणाची. पोरगा एवढा मोठ्या कामाला आहे म्हणल्यावर काय तो काय लक्ष वगैरे देत नाही काय? नाही आता तिकडे जायचं ना. मग आता एवढं लेकरू आता शिकवलं. एवढं वय झालं ना आता काय लक्ष देता? आपण जायचं भेटायचं. आता तर त्या लेकराला शिकाय गेल्यावर इकडे काही वेळ आहे. बापाचं काय चाललंय ते आपण फक्त दापाचं आलं की पाठवायचं. दापाचं आलं की पाठवायचं एवढं. तात्या आता बापाचं काम काय? पोरग शिकाय गेलं इकडं काम करायचं. दापाचं आलं की पाठवायचं. हा मग काय? आणि मग आता लेकरांनी मोठं झालं त्यांचं काम आहे बापाकडे लक्ष द्यायचं. हा आता लागले धंद्या पाण्याला देईल लक्ष. बाप्पू तुम्ही आता एवढं पोरांना सांभाळले आणि अजून बी तुम्ही इकडूनच पैसे पाठवताय म्हणल्यावर त्यांनी बी तुमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हीच कवर देता त्यांना पैसे. तात्या आता आपण लेकर जन्माला घातल्यावर आपलं कर्तव्य आहे ना शिकवायचं. मग आता त्यांची इमानदारी उद्या त्यांच्यापाशी काय करू शकतो. मग हा मग काय आहे ना. तात्या हा मी बघतोय कसं बाप्पू पहिल्यापासून लय कष्ट केले बापूंनी. हा राव रोज बाप्पूचं ह्याच्या कष्टाचं बांधाला अंग आहे. जाईल, त्याच्या बांधाला जाईल. लय प्रामाणिकपणे बापूंनी कष्ट केले. हा बाप्पूचं कष्टाचं सांग. कष्टात आयुष्य घालवलं बाप्पू. बरोबर आहे. बाप्पू निघाले तुम्ही शहराला पण जरा जपून जावा. गाड्या घोड्या कारण का आता लय सगळं चेंज झालंय. लय आवड. थोडं काळजी घ्या आणि काळजीपूर्वक पोचा. हो 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 चला येऊ तात्या. रामकृष्ण हरे. घेतो देवाचं हा दर्शन. चालतंय. घ्या घ्या दर्शनात. आम्हाला बी जायचं मळ्यात. लय गावानं प्रेम केलं. हे देवा ज्योतिबा माझं घरात ऐकलं. लेकरू कामाला लागलं. अजून काय पाहिजे रे म्हाताऱ्याला. निघालोय बघ पोराच्या भेटीला. पोराला भेटलं ना बघू परत येणं होते नाही होते. लेकरांनी तिकडे ठेवून घेतलं तिकडेच राहतो. पण येईन देवा भेटील तुझ्या. हा परत परत येईन. देवा ज्योतिबा हे बघ जरी लेकराकडे गेलो तरी तुला नाही सरणार बघ. अरे तुझ्यामुळे सगळे झाले. ये तुझ्या जत्रेला. हा येणार येणार. चल येतो बघ. किती टक्क्याने विचार होता आता. त्या माणसाने सांगितलं जा पुढं. तू आता विचारावंच लागेल. इतके जवळ आलोय. हो साहेब. राम राम बाबा. कुठं आले? आम्ही गावाकडून आलो. तिकडून शिरवंदेवरून. कोणाकडे? शी आता माझं पोरग राहते ना. एवढं बघा बरं पत्ता कुठं राहते तेवढं सांगा. लय फिरावं लागते. लय विचारावं लागते. वैष्णवी सदन. अहो हे काहीच आहे. हे पुढं असं का? जाऊन टर्न मारा. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला येऊ का? हो लय उपकार झालं. बरं झालं सापडलं एकदाच म्हणायचं. मानसी मला काय वाटतं माहितीये का आज आपण कुठतरी मस्त पिक्चर बऱ्याच दिवस झालं ना आपण दोन. काय हो तुमचं सारखं फिरणं फिरणं फिरणं. बसा की घरात कधीतरी. आता घरात बसून घरात बसलं की असं नाही का आठवणी येतात काही गोष्टी नको वाटतं असं म्हणजे
आणि बाहेर गेल्यावर कसं मन जराशी विरगळतं, इकडे तिकडे फिरायला. बरोबर आहे तुमचं. जर आपलं घर पण नाही का भरलेलं असतं ना, तर मग आपल्याला बाहेर जायची पण गरज नसती पडली. म्हणजे सासू मला असते, सासरे असतात. मी त्यांना कधी सासू सासऱ्यासारखं ठेवलं नसतं बरं का. नेहमी माझ्या आई बापा सारखंच मानलं असतं. तुम्हाला तर माहिती ना, लहानपणापासून मला या आई वडिलांचं प्रेम नाही भेटलं. तर ते मी प्रेमासाठी. आणि मला असं वाटलं की लग्नानंतर भेटन मला. अगं पण पण आता नाही. काय करणार, आपल्या दोघांच्या नशिबात आई बापाचं प्रेम नाही. मला वाटलं होतं तुला तरी निदान आई बाप असते, मी त्यांना माझ्या आई बापावानी प्रेम करत. पण अहो. तू पण अनाथ निघली. अनाथ आश्रमातली ना मी शेवटी. हा ना, आणि मी पण अनाथ निघलो. नशिबाने चांगली नोकरी लागली. माझं नशीब एवढं चांगलं की माझं लग्न तुझ्या सोबत झालं आणि आपल्या ह्या घराला घर पण आलं बघ. आणि हे घर पण मी असंच टिकून ठेवणार हं. मला माहितीये आपल्या नशिबात आई वडिलांचं प्रेम नाहीये, पण आपल्या मुलीला आपण ना, आपल्याला जेवढं प्रेम नाही ना भेटलं तेवढं तिला द्यायचं. आणि तुम्हाला पण आई वडिलांची कमतरता अशी भाजून देणार नाही मी. असं कधी कधी असं वाटतं, बाप म्हणजे लय मोठा आधार आहे. मानसी, तुला माहिती, बापाची नुसती सावली जरी महाग असली ना, तरी पण खूप मोठा आधार असतो. आणि मला ती लहानपणापासूनच नाही मिळाली. तुम्ही नको काळजी करू, मी आहे ना. मी तुमचा आधार बनून उभा राहीन. तुम्हाला संकट आले ना तुमच्यावरती, त्याला मी पाठिंबा देईन, सगळे परतून लावून. मी आहे ना, मग काळजी नाही करायची काय. आणि असं रडायचं नाही. तुम्हाला सांगणार नाही सर तुम्ही रडल्यावरती. जाऊ दे आता, आवर तू आणि लवकर आवर. बरं मी आवरते, पण कोणीतरी हसलं पाहिजे बरं का मला. बस का, बरं आवर. आणि रोजच्या वाणी तासभर नको लाव, 10 नाही. मिनिटात बाहेर आली पाहिजे आवरून. लगेच Picture 10 लावायचं. मिनिटात येते. बर, पेलू कुठे आहे? आतमध्येच वाटतं. हा, असेल आतमध्ये. आता सांगितलंय खरं. फिरायला जाऊ कुठतरी. लेकरू घरी असलं म्हणजे बरं होईल. आईला लेकरू असेल घरी म्हणजे बरं आहे. भेटलं तर झालं, लेकरू आलं. बाबा तुम्ही इकडे काय करताय? अरे आलो ना भेटायला बा. अहो, तुम्ही असं अचानक कसं काय? मला एखादा फोन करतं. अरे तुझा फोन बंद, मग आता काय करावं म्हणलं, भेटावं. आठवण किती दिवस झालं, फोन नाही, भेटला नाही. मग आता लेकराचा विषय, बापाला तळमळ नाही राहत का, मग आलो भेटायला बा. अहो कशाला माझी तळमळ करायची या, तिकडेच घरी राहायचं, चांगलं राहायचं, सुखात राहायचं. अरे थकला रे तुझा बाप. आता कवर भाकरी करू हाताने, कधी कधी कच्चच खातोय, पोट बिघडत आहे, तब्येत बिघडते. आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्याला त्रास एक तर तुझ्या आई नंतर आता कसे कसे दिवस काढले. आणि मग नको काय बाबा, मी पण हातानेच करून खाल्लं की एवढे दिवस. अरे आता एवढे दिवस हाताने करून खाल्लं, मग म्हणलं आता चला पोराकडे गेल्यावर पोरग थोडस सांभाळून जीव लावेन, जराशी आराम करायची गरज आहे बघ. आता तब्येत बी साथ देत नाही, मग आलो बाळ तुझ्याकडे. अहो बाबा, तुमची तब्येत साथ देत नाही, मग तुम्ही माझ्याकडे कशाला आलात? दवाखान्यात जायचं ना. तुम्हाला काय कळेल का नाही? एक तर इतके दिवस एकटा राहिलोय, आता कुठं लग्न केलंय मी. लग्न केलंस? तर मला सांगितलं नाही, मी नसतो का आलो तुझ्या लग्नाला. अरे एकुलता एक बाप, आई नाही, बहिणीला नाही, कुणाला नाही. तिला सांगितलं का बहिणीला? बहिणीला नाही, मला नाही. लग्न केलं म्हणतोस, केलंय ना, सुखाने संसार कर बस. अहो तुम्हाला जर वाटत असेल ना मी सुखाने राहावा, तर तुम्ही इथे थांबू नका. एक तर माझ्या बायकोला नाही आई ना बाप कोण नाही, अनाथ पोरगी ती. आणि तिला जर कळलं ना तुम्ही असं राहता, तर ती मला सोडून जाईल आणि माझा चांगला चाललेला संसार मोडत. त्यामुळे मी काही सांगितलं नाही मला बाप आहे, बहिणी, आई होती, असं काही सांगितलेलं नाही. मी तिला सांगितलं मी पण अनाथ आहे. हो, एक मला सोन्यासारखी पोरगी, त्या पुरीला माझ्या बायकोला सुखाने संसार करून द्या आम्हाला तिघाला. तुम्ही खरंच राहू नका. एक तर माझ्या बायकोला आई नाही, बाप नाही, अनाथ पोरगी केली मी. आणि तिला जर कळलं ना माझा बाप असा राहतो गबाळ्यावानी, तर मला ती सोडून जाईल. व माझा सोन्यासारखा चाललेला संसाराचं वाटोळं होईल. अरे लेकाला बापाची लाज वाटावं, एवढी परिस्थिती बिकट, एवढं तुझ्या असं नाही रे वाटत कुठल्या लेकराला आई बाप जवळ असावं म्हणून.
कसं कसं ते लेकरू नाही रे, तिला एकदा सांगून म्हणून बघ, बोल माझा बाप आहे म्हणून ती स्वीकारेल. काय लागतं रे मला एकदा कर. तू कसं कर, राहू दे मला इथे, राहू दे. बाबा एका भाकरीसाठी कुठं रे मला बाहेर लावतो आता, राहू दे, राहील ना का मी इथे. नाही बाबा, तुम्हाला इथं राहता येणार नाही. अरे नको रे असं करू. आणि जर राहायचं असेल ना तर तुम्हाला आमचा गडी म्हणून राहावं लागेल. गडी? हा, आमचं पडेल ते काम करावं लागेल. एक तर माझी इतकी हायपाय दोस्त इथं, आणि त्यांना जर कळ माझा बाप असा इतका गाबाळ्यावाने राहतो तर काय इज्जत राहील माझी? इज्जत राहणार नाही. हे मी सगळं कमवलेलं इज्जत, पैसा, पाणी सगळं 1 मिनिटात मातीत मिसळून. तुम्ही इथं राहायचं असेल तर कुणाला सांगायचं नाही की तुम्ही माझं बाप इथं. घरगडी म्हणूनच राहायचं. माझ्या बायकोला आणि माझ्या पोरीला कळता कामा नाही की तुम्ही माझं बाप इथं. नाही सांगणार, पण नको हाकलू मला आता. नाही होत रे माझ्याच्याने, काय करल पडलेलं काम धाम सगळं करल, पण राहू दे इथं मला 2 टाइम फक्त जेवाय घाल, बाहेर थांबाल माझं. नको लावा. हा, तुम्ही इथं राहा, पण सांगू नका कोणाला की तुम्ही माझं बाप आहेत म्हणून. नाही सांगणार, नाही सांगणार. बाबा तुम्ही इथे राहिलात तरी चालेल. पण आवडलं का तुमचं? हा, आवडलं आवडलं. माझं पण आवडलंय बरं का. आणि कुणाला सांगू नका. एक मिनिट. हे बाबा कोण? अरे हे आमच्या गावाकडचे इथं शहरात आले होते, मग त्यांना इथं काही राहायची सोय नाही, खायचं पण वांदे, मग म्हणलं आपलं इथं काहीतरी काम करतात पडलं सडलेलं. हे बघा बाबा, आम्ही दोघेही जॉबला जात असतो ना, तर माझी मुलगी आहे ना लहानी, तिला सांभाळावं लागतं. फक्त तिला सांभाळत जा फक्त तुम्ही. चालते सांभाळत जाईन लेकराला. आणि 2 टायमिंगचं खायला भेटेल तुम्हाला, आणि थोडेफार पैसे पण देऊ आम्ही. चालते खरंच. बाहेर निघाला तुम्ही कुठे फिरायला? हा, बाहेर जायचं होतं जरा. मग एक काम करता का? थांबतो मी. हा, तिला सांभाळा तेवढं. मग घेऊनच जायचं होतं, पण जाऊन द्या, आता आले तर सांभाळून द्या. सासूबाई वैताग पण तिथं. जा मग घरातच होती. हो. चला मग. तुझं आवरले ना? हा, माझं आवडलंय. चला. अरे ही काय चाललंय तुझं? काय निवांत निवांत चालू आहे समजा. तुला म्हणलं होतं मध्ये ती तिकडे लक्ष दे जराशी. हा चालू आहे ते. हा? चालू आहे ते. ऑफिसचं चालू आहे. हो चालू आहे. व्यवस्थित चाललंय ना? हा व्यवस्थित काय विषय नाही. कारण का तर तिकडे जर लक्ष नाही दिलं तर लय मोठा झोन होतोय आपल्या मागे. नाही करून टाकवतो तेवढं. कारण का तर आधी तर माझं लक्ष तिथे झाले. हा हा. बसा मॅडम बसा. बाबा, भांडे घासून हो झाली बाहेर. झालं बाई. जा, तेवढं घरात ठेवा तेवढं. आयला मामाला लय दिवसापासून बघतो एवढा पैसा अडकाय, कशाला एखाद्या गरीबात जीव घ्यायचा आहे. गरीबाचा? अरे म्हणतात उपाशी मरत होत येडे. हा ना. आम्ही कामाला ठेवल्यामुळे तरी खातंय पोटाला 2 टाइम. खातोय? मग काय ते? अरे मी बरेच दिवस झालो बघतो इथंच काम करतोय ते. अहो, काम तर करावंच लागेल ना. मग काय ऐकतं त्यानं ते आम्ही गिळायला त्यांना. ऐकतं कसं येतो आम्ही. ते हायच, काम केलं तर 2 टायमिंगचं जेवायला भेटल. सांगितलेलं आहे. माझ्या पोरीला चांगलं सांभाळायचं म्हणलं तर थोडेफार पैसे भेटतील, हाय ना हो? मग हा. सगळं बघतो त्यांचं आम्ही, खाण्याचं पिण्याचं राहण्याचं सगळं काही. मग काम करायला नाही काय मग जातं? चांगलं आहे, ठीक आहे. बाबा, हा एवढी परची का बरं पुसून जरा. हो. लयच घाण झाली, सगळी धूळ लागते पायाला, कचकच सगळी. मग काय तर. मग काय म्हणता भाऊजी? काय नाही ओके चाललंय. निवांत ना सगळं? हो. चालतं एक काम कर. हा तू जा आणि तेवढं ऑफिसचं बघ. हा करून टाकतो तेवढं का. तेवढं करून घे. साहेब बॅगी त्यांच्या काय लागते. हो चालतंय. परत हे नाही झालं पाहिजे, कानो आला नाही पाहिजे आमच्याकडे. नाही काय नाही. खरंय. अहो, मी काय म्हणते, काय झालं ना? ह्यांच्याच्यानी ना काही काम होत नाही. आपण एक आहे ना दुसरी बाई बघून तिला कामाला लावू. हे करतो ना बाळ, करतो ना. आता भांडे घासतो, हे तुमचं फरशी पुसतो, सगळं धुणं फिणं बी करत जाईल बा. नको हाकलू यार. अहो बाबा, तुम्ही मस्त काम करता, पण तुमच्यामुळे आम्हाला लोकांचे बोलणे खावं लागतं. त्याचं काय? लोकांच्या तोंडाला तर नाही ना हात लावू शकत आपण. माणसं आल्यावर आपला बाजूला बसत जाईल, नाही सांगायचं. अहो, तुम्ही किती बाजूला बसलं ना तरी शेजारचे बाजारचे बघतच असतात. त्यांना काय वाटन
एवढा म्हातारा माणूस आहे आणि त्याला आम्ही अशी कामं सांगतो, बरोबर वाटतं का हो? अरे उपाशी त्यापेक्षा ना आपण तरुण ताटी एक बाई बघू अरे आणि तिला कामाला लावून टाकू. मी उपाशी नाहीतर माणूस बघू. मी उपाशी मरण रे बाळ. कुठं भीक मागायला होता मला आता ह्या जसं तुम्ही आधी ना जगत होता ना, जसं आधी खात होता ना, तसंच खा परत आता. नको यार, पाया पडतो बाळ तुझ्या. हे बघा बाबा, तुम्ही प्लीज माझ्या पाया बिया काही पडू नका, मला नाही आवडत असं हे पाय वगैरे पडलेलं. लेकरं सांग रे समजून, नका नका हाकू बाबा. यार. खरंच ऐका ना तुम्ही, तुम्हाला नाही का वाटत आमचा संसार चांगला व्हावा? एक तर माणसं नाव ठेवायला लागल्यात आम्हाला. तुम्ही जाना, खरंच जाईत ना. अरे आज आहे तर उद्या नाही. हाय. कशासाठी रे हाल करता म्हातारेच? हे पुरी पाया पडतो रे, नको रे. हे बघा बाबा, मला काय तुमचा अपमान वगैरे करायचं नाही, माझ्या मनात पण नाही तुमचं काम जावं, पण तुमच्यामुळे आम्हाला लोकांचे लय बोलणे खावा लागतात, म्हणून तुम्ही जा, कुठं जाऊ रे? कुठेही जा, पण जा. काय रे? अरे आलं या म्हातारा अडचणीत, थोडीशी दया माय येऊ द्या रे. नका माझ्या आवाज ते हे रडायला लागलं ना, मला लय इमोशनल होतो सर. तुम्ही सांगा बरं जे हो बाबा, सांगायचं रडू ते. नका तुम्ही. अरे मग कुठं जाऊ, काय करू? काम कुठं बघा जाऊ? दुसरीकडे. कोणी कोण नाही. नाही रे, नाही ठेवणार मला कामाला. एवढ्यात कोण कामाला ठेवणार? तुम्हाला कामाला ठेवायला काही नाही बाबा, ठेवलंही असतं. अरे लोक आम्हाला जगून देत नाहीये, सतत बोलत राहतात. अरे मग मी कसं सांगू, काय करू, कुठं राहू? माझ्यावर थोडीशी दया हे बघा, थोडेफार आम्ही पैसे देऊ तुम्हाला आणि कुठेतरी जा. अरे नाही रे, पैशाला नाही जगत माणूस. माणसाला माणसाचं प्रेम लागत. एक टाइम अन्न नाही भेटलं तरी चालेल, पण फक्त मला प्रेम द्या रे. बाबा, अहो, असं नका न करू. तुम्हाला नाही का वाटत? काय बाप केलं मी, कशाची सजा भोगतोय? हे असे का वागताय? म्हणजे मी आतापर्यंत एवढं सगळं पाहिलंय, पण नोकर माणसं असं कधीच वागत नाही. हे असे का वागताय? अरे मला नाही माहिती. तुमचा एवढं जीव emotional- गुंतला रे माझा. नका मला पाठवू. त्या पाया पडतो, नका हाकलू मला. नका. मला काहीच समजत नाही काय चालू आहे या घरात. माझं डोकं हँग झालंय खरं तर. ऐका, तुमच्या पाया पडतो. नाही ठेवू शकत घरामध्ये, मी लोकांचे बोलणे नाही खाऊ शकत. तुम्ही खा मग. नाही, ऐक ना बाबा, तुम्ही उठा. हा, द्या हाकलून. तुम्ही पाया पडतो रे तुझ्या. नको हे बघा बाबा, तुमच्या पाया मी पडते, पण तुम्ही जा बरं इथून. नको, तुमच्यामुळे आम्हाला लई सहन करावं लागतंय तसे. लेकरांनो, नका रे हाकलू नाही म्हातारीला. नाही, जा बाबा तुम्ही. तुमच्यामुळे लई बोलणे खाल्ले आम्ही आतापर्यंत. अरे एवढं चांगलं राहिलो, चांगलं वागलो, काय त्रास झाला माझ्यापासून तुम्हाला? त्रास नाही झाला, तुम्ही आमच्या पैसे आलात, हे उचले मोठा त्रास आहे. हे घ्या तुमची पिशवी आणि जा. परमेश्वरा, अरे कशाची काय चुकलं? कशाच? मला नाही बरोबर वाटत आहे. मला पण नाही वाटत. अरे बाळा, अरे ऐक ना. खरं देवा, अरे बा, तुला कुठं नेऊ मी? तुला नाही नेऊ शकत माझ्या बरोबर. माफ कर मला. काय सांगू या लेकराला? बाबा कोण आहे? बाबा मला नाही राहायचं, तुमच्या बरं यायचं. अरे नाही ना, नेऊ शकत तुला. बाबा मला करवायचं नाही, मग तुमचं सगळं यायचं. अरे मला तरी कुठे कर, मग तुला सोडून गेल्या, पण नाही नेऊ शकत मी तुला. बा तू इथं राहा, तुझी पप्पा मम्मी इथं. नाही नेऊ शकत तुला. काय सांगू मी कोण आहे तुला? मला माफ कर पाहिजे, तू नाही नेऊ शकत तुला. राहा बाळ, तुझ्या मम्मी जवळ राहतो. चल लगेच. काय ग येशू? आ कशाला ती पाहिजे घरी. तुला हे? चल बरं. आली लगेच. अरे एवढाच होता ना. अरे एवढा असताना तुझी आई गेली, कसं सांभाळला, लहानाचा मोठा केला, शिकवला, नोकरीला लागला, तू बापाला विसरला. परमेश्वरा, काय वाईट केलं तुझं मी? का माझ्या दिवस आले?
आता जगायची इच्छा नाही राहिली. काय काय स्वप्न पाहिले होते, वाटायचं पोरगा अधिकारी झालंय, आता माझी आईस होईल, मजेत राहील. सार बिघडलं. परमेश्वरा, नाही रे जगायची इच्छा राहिली आता. काय बोलती, लग्न ठरलं तुझं? कॉंग्रॅच्युलेशन. मग कधी बोलवती लग्नाला? त्याच्याचं घर आणखीचा पत्रिका छापली का नाही? हा. एकच मिनिट, तुला नंतर फोन करते. गावात बोललेलं. काही काम होतं का आमच्याकडे? हो, ह्यांच्याकडे काय काम होतं? तिथं बाहेर गेले. तू कोण? मी त्याची बायको. तू त्याची बायको? हो, आम्हाला एक लहान मुलगी पण आहे गोड. काय? हो. का हो, पण तुम्ही कोण? अगं मी त्याची बहीण आहे, हे माझे मिस्टर आहेत. काय म्हणजे तुम्ही त्यांची बहीण आहे? तुला माहिती त्यानं काय सांगितलंच नाही का? मला काहीच माहिती नाही. अगं फक्त बहीणच नाही, बाबा पण आहेत आम्हाला. मी त्याची बहीण आहे आणि माझे बाबा इथं आले होते ना. तुमचे बाबा इथं कशाला येते? आम्ही त्यासाठी आलो इथं. एक 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 मिनिट, म्हणजे ते म्हातारे आले होते ते तुमचे बाबा होते? तुला लाज नाही वाटत म्हातारे म्हणायला? अहो तसं नाही, पण मी त्यांना तर खूप कामं सांगितले, भांडे घासायला, फरची पुसायला, सगळं. तुला लाज नाही वाटली का ग? आणि त्याला पण लाज नाही वाटली बापाकडून असं कष्ट करून घ्यायला? अहो लाज वाटायला मला माहितच नाही ते त्यांचे बाप आहेत म्हणून. अहो त्यांनी तर मला असं सांगितलं की मी अनाथ आहे म्हणून. कसं काय कळणार मला सगळ्या गोष्टी? एवढं तुम्ही त्यांची निर्लज्ज बहीण कसं आहे. झालं होती? तुला काय सांगितलं नाही म्हणजे त्यांनी? अहो मला काहीच माहिती नाहीये, कसं सांगणार, कसं कळणार मला सगळ्या गोष्टी? त्याला बोलव, फोन कर त्याला. मी करते, पण ताई मला खरंच माफ करावं. मला खरंच माहित नव्हतं या सगळ्या गोष्टी. जर मला माहित असतं ना तर मी त्यांना खूप छान सांभाळलं असतं. मी पण एक अनाथ आहे हो. मलाही आई वडील नाहीये आणि मलाही आई वडिलांचं प्रेम पाहिजे. मी कशाला त्यांच्या सोबत असं वागले असते? लाज वाटते मला त्याला भाऊ म्हणायची. फोन कर त्याला. जाऊ करते. दे, तुझी काही चुकी नाही. फोन कर त्याला, बोलून घे. बघतो त्याच्याकडे. हॅलो, आज मी होणार म्हणाला मला लाज वाटते. हे असले धंदे ऐका ना, तुम्ही जरा येता का घरी? मला तर लग्न माझं- झालेलं पण नाही. माझं एक काम होतं तुमच्याकडे, जरा या लवकर अर्जंट मध्ये घरी. हा बरं लग्न ताई, झालेलं तर माहितीच नाही आम्हाला, लेकरं तर झालेली ते पण नाही माहित. ताई ऐका ना, जाऊन द्या आता. आल्यावर सगळं बोलून आपण सॉल्व्ह करू. पण आता काहीतरी चहा वगैरे घ्या तुम्ही आलाय तर. काय चहा घेता आता? असं नको करू, पहिल्यांदा आलाय ना तुम्ही, मग काहीतरी घ्यायला पाहिजे ना. चला ना, चल चला ना बघू, ताई. हे आलो ह्याच्याकडे चला. बघतो मी. तुला लाज नाही वाटली का रे? आ तू म्हणतो आणखीन माझ्या बापाला इथं राब राब राबून घेतलंस, भांडे घासायला लावलेस तू त्यांना, आ तुमचे कपडे धुवायला लावलेस तू त्यांना. एवढा खालच्या पातळीला सोच गेली तरी कशी तुझी? मी थोडी बोललो त्यांना, ती चालते इथं. तुला लाज नाही वाटत का रे? आ एक मिनिट, तिला काय त्या पोरीला सांगितलं? काय सांगितलं तू? अनाथ आहे. एक मिनिट थांबा ताई. काय हो, हा मला काय सांगितलं तुम्ही अनाथ आहे म्हणून? या कोण आहेत मग तुम्ही जर अनाथ आहेत तर? आणि ते बाबा कोण होते मग? हा का खोटं बोलला माझ्यासोबत? मला सांगा ना. अगं तुझ्यासाठी कुठे बोललो ना मी? माझ्यासाठी काय खोटं बोलला तुम्ही? मला वाटलं मी जे सांगितलं मला बहीण आणि बाबा आहेत तर तुम्हाला सोडून जायचे. असं सांगितल्यावरती सोडून गेले अरे असते तुला. देवा, असं कसं वाटलं हो तुम्हाला? तुम्हाला तर माहित आहे ना, लहानपणापासून आई बापाच्या प्रेमासाठी मी तरसते. आणि मग मी असं का वागण बरं त्यांच्या सोबत? अहो माझ्या मी सगळ्यांवर प्रेम करते तेच ते त्यांच्यावर केला असतो. काय वाटलं असं त्यांना घराबाहेर हाकलताना? आपल्या सुनेने आपल्याला घराबाहेर हाकललं, कसं वाटलं असं? माझा तो जीव मला लय खातोय. लाज वाटते तुला भाऊ म्हणायची? लाज वाटते मला. आ काय करतोय या प्रॉपर्टीला? बंगला म्हाड्या बिड्या बांधून बसणार आहे तू? काय करतोय या प्रॉपर्टीला? आ मला लाज वाटली, म्हणलं तिला एक गबाळ्यावानी आलती इथं. बापाची तुला लाज वाटायली? ज्यांनी तुला जन्म दिला, ज्यांनी तुला ह्या जगात आणलं, त्याची तुला लाज वाटायली? ज्यांनी तुझ्यासाठी एवढं कमवून ठेवलं, त्याची तुला लाज वाटायली? ह्या झोपड्यावर बसतो ना,
त्याच्यात पण तुझा हक्क नाही, त्यांनी कमवलंय हे. आणि आता तुला त्याची लाज वाटते? खरं तर लाज तर मला वाटायला लागली आता तुमची. तुम्ही माझा नवरा आहे म्हणून. माणसे असं काय बोलती तू? काय असं नाही बोलायचं तर कसं बोलायचं? जो मुलगा बापाला प्रेम करू शकत नाही तो बायकोला काय करणार आहे? मी माझ्या पुरीला घेऊन जाते मी कुठं पण निघून. ऐक ना माणसी, नको असं नको करू. ऐक ना, अरे तुमच्यासाठीच केलं ना मी सगळं. अरे पण तुम्हाला तर काही बाबांचं घेणं देणं नाहीये. मी काय म्हणते ताई, हे सगळं जाऊन दे, वाद तर काय होतच राहतील. आपण बाबांना शोधू पहिले, चला बरं. ऐक ना, काय कुठे गेलं ते? इकडं कुठं असतील बाबा? इकडं चला. बाबा 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 ओ बाबा, बाबा चुकलो आमचं. आम्ही तुम्हाला काम करायला लावलं. खरंच माफ करा मला. मला खरंच माहित नव्हतं. हे तर मला म्हणले हात आणा पण लावू नको तू माझ्या बाबाला. बाबा लाज वाटते खरंच. अनिकेत, लाज. बाबा उठा ना ओ बाबा, बाबा. बाबा आम्हा सगळ्यांना माफ करा. आमची खरंच खूप मोठी चुकी बाबा झाली. उठा ना ओ. बाबा उठा ना. बाबा बाबा, आता बोलून काय फायदा? बाबा हा? बाबा बाबा उठा ना ओ. बाबा बाबा ओ बाबा उठा. बाबा 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 उठा ना, बाबा. बाबांना बाबा उठा ना. तूच मारलंस ना माझ्या सगळं बाबांना. तुमच्यामुळे झालेलं आहे. जर तुम्ही असं वागलं नसतं ना, असं झालंच नसतं. तुम्ही का खोटं बोलला तुम्ही आणत नाही म्हणून? का खोटं बोलला तुम्ही? तुम्ही जर खोटं बोलला नसता ना, तर हे सगळं झालंच नसतं. त्याच्यावर ही वेळ आलीच नसती. जाऊ दे आता, चला. झालं गेलं, जाऊ दे आता. बाबांना घ्या घरी. खुर्ची तयार खुर्ची घ्या. लाज वाटले पाहिजे अनिकेत, तुला लाज. घ्या आता त्यांना. लहानपणापासून बाबांचं प्रेम मला कधीच भेटलं नाही. बाबा आता असं वाटलं की मला कुठं जाऊन बाबांचं प्रेम भेटलं. माणशी त्यांना आता. तर हे असं झालं. बाबा